सगळ्या नागरिकांना आपण आश्वासन देतो ते पूर्ण करण्याचं काम आपलंच असतं. मला तर आता इथे आल्यानंतर असं वाटतं, डॉक्टर अजितजींनी सांगितल्याप्रमाणे जेवढे गार्डन आहेत त्या सगळ्या गार्डनला विरंगुळा केंद्र व्हायला पाहिजे. आणि सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ह्या विरंगुळा केंद्रात काही होणार नाही. मी सुहासिनीला आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना सांगेल की ते कुठे कुठे विरंगुळा केंद्र पाहिजे ते ताबडतोब मला लेटर द्या. प्रत्येक गार्डन मध्ये आपण एक एक विरंगुळा केंद्र बसवू. सीसीटीव्ही पण जास्तीत जास्त बसवू, कारण सीसीटीव्ही खास करून मी महिलांसाठी त्यावेळी पास करून आणले. कारण आपल्या छोट्या मुली कॉलेजमधून येतात, क्लासला जातात, शाळा कॉलेजात जातात, रोडवरनं भाजीला जातात, महिला जातात. तर त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ नये त्यासाठी सीसीटीव्ही लावल्यामुळे आज गाडीवाल्यांना सुद्धा, पोलिसांना सुद्धा या सीसीटीव्हीची मध्यंतरी एक गिरायक सीसीटीव्हीला हार घालत होता बेलापूर मतदारसंघात, तिथे पालिकेजवळ. मला काय, मी गाडी थांबवल्यावर विचारलं सीसीटीव्हीला हार का घालताय, तर त्यांनी सांगितलं या सीसीटीव्ही मुळे मला आता अटक झाली असती, समोरचा येऊन गाडी मला ठोकून गेला, पण मी गाडी ठोकली असं दिसते, त्याच्यामुळे या कॅमेऱ्यात बघितल्यावर कळलं की समोरच्या माणसाने येऊन मला टोकले, तर त्यामुळे मला पोलिसांमध्ये माझ्यावर कारवाई नाही झाली. म्हणून या सीसीटीव्हीला मी धन्यवाद बोलून त्याला हार घालत आहे. या लाईट ज्या आहेत त्या मी जवळजवळ 25 कोटीच्या या लाईटी आपण संपूर्ण बेलापूर मतदारसंघात लावल्या आहेत. खेड्यापाड्यामध्ये, रस्त्यात, जेटीवरती, स्मशानभूमीमध्ये, गार्डन सगळीकडे लावलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं, लाईटचं बिल पालिकेला भरावं लागत नाही. कारण सोलर लाईट असल्यामुळे त्या बरोबर 7 वाजल्या का त्या पेटतातच आणि त्याचा प्रकाश पडतो. त्या सुद्धा अजून काही लागल्या तर आपण नक्कीच प्रत्येक गार्डनला आपण लाईटही देऊ. त्यांना सांगितलं बेंच, इथं खुर्च्या, आम्हाला पत्र द्या, तेही आपण देऊ. आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये विरंगुळा केंद्र बनवायचं आपण आता पुढचं काम चालू करू. धन्यवाद.